नमस्कार. माझं नाव अतुल जोशी. आज पु ल देशपांडे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त त्यांचा एखादा किस्सा आपल्याबरोबर शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. पु ल देशपांडे हे असं व्यक्तिमत्व होतं की त्यांचे विनोद ऐकल्यावर असं वाटायचं, अरे हे मला का नाही सुचलं याआधी. इतके साधे सरळ आपल्या जीवनाशी संलग्न असे काही त्यांचे किस्से, त्यांचे विनोद आपण ऐकलेले आहेत. मी इंद्रधनू या ठाण्यातल्या एका सांस्कृतिक काम करणाऱ्या संस्थेबरोबर अनेक वर्ष संलग्न आहे आणि त्यानिमित्ताने मला अनेक मराठी कलावंतांना भेटण्याचा योग आला. असाच योग साधारण 97-98 साली आपले मराठीतले दिग्गज ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाले यांच्या एका कार्यक्रमानिमित्त त्यांना भेटण्याचा योग आला. राम गबाले हे पु ल देशपांडे यांचे समकालीन मित्र, दिग्दर्शक. राम गबाले आणि पु ल देशपांडे यांनी अनेक चित्रपट एकत्र निर्मिती केली. दूध भात या अतिशय गाजलेल्या चित्रपटाचे राम गबाले दिग्दर्शक होते आणि पु ल देशपांडे लेखक होते. राम गबाले आणि पु ल देशपांडे अनेक वेळा अनेक दौऱ्यांवर एकत्र फिरायचे. खूप चांगले मित्र होते. ते जेव्हा जेव्हा कधी दौऱ्यावर निघायचे जायचे आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर जेव्हा अशी अनाउन्समेंट व्हायची की ट्रेन लेट आहे किंवा उशिरा येणार आहे, तेव्हा ह्या दोघांना आनंद व्हायचा. म्हणजे सर्वसामान्य माणसाची चिडचिड होईल की बापरे लेट आहे, मग आपल्याला पुढे उशीर होणार वगैरे वगैरे. ह्यांना अजिबात त्याचं काही दुःख व्हायचं नाही, चिडचिड व्हायची नाही. उलट त्यांना मजा वाटायची, कारण ते म्हणायचे आता एक छान विरंगुळा होणार आपला. रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका कोपऱ्यात एखाद्या बाकड्यावर दोघं बसायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांचं निरीक्षण करणं हा एक छंदच होता त्या दोघांना. आणि ते सांगायचे की त्यात जी मजा यायची, त्या लोकांना बघत बसणं ह्यात जी मजा यायची, ती मजा अजून कशातही आम्हाला मिळाली नाही. पुढे पुढे जाऊन ते असं पण करायचे की समजा 2 लोक काही संभाषण करत असतील तर त्यांचे संवाद हे लांब बसून ठरवायचे की ते फेटावाला माणूस आहे तो तू आहेस आणि बाजूला त्याच्याशी जो संवाद साधतोय तो मी आहे. आता तू त्याचे डायलॉग बोल, मी ह्याचे डायलॉग बोल वगैरे. असं ते गंमत होती या म्हणजे एक विलक्षण प्रतिभेचे हे कलावंत होते. त्यावेळी जेव्हा राम गबाले यांची मुलाखत आमच्या या एका कार्यक्रमात झाली, त्यानंतर आम्ही त्यांना जेवायला घेऊन गेलो आणि अनौपचारिक गप्पा करताना राम गबाले असं म्हणाले की तो एक 97-98चा काळ, म्हणजे पु ल देशपांडे खूप आजारी होते आणि जांभूळपाड्याला ते राहत होते आणि राम गबाले त्यांना एकदा भेटायला गेले की खूपच आजारी होते, खूप वाईट अवस्था होती पु ल देशपांडे यांची. तेव्हा राम गबाले असं जाऊन म्हणाला की पुला, आज तू मला सांग की तुला आजच्या ह्या स्थितीमध्ये कशात आनंद मिळतो, कारण खूप आजारी आहेस आणि खूप औषधोपचार चालू आहेत, तर कशाने आनंद मिळतो किंवा तुझी इच्छा काही राहिलेली आहे का किंवा. तर राम गबाले म्हणाले की एका क्षणाचाही विलंब न करता पुलं असं म्हणाले की हो रे, असं अजूनही वाटतं की कान साफ करण्यासाठी काडी घालावी, ती फिरवल्यावर ना त्या काडीला भरपूर मळ यावा, ही इच्छा अजूनही आहे. म्हणजे त्या ज्या परिस्थितीमध्ये ते दुःखात होते, त्यांच्या शारीरिक दुःख होतं, त्यांना व्याधी होत्या, अशा परिस्थितीतही विनोद शाबूत ठेवण्याची जी कसब आहे ती पुलत जाणो आणि अशा छोट्याशा गोष्टींवरनं जगण्याची उमेद देणारे पुलं होते. आणि आजही आपण त्यांच्या अनेक कथा, व्याख्यानं हे जेव्हा ऐकतो तेव्हा जगण्याची अगदी साध्या साध्या गोष्टीतनं छान छान उमेद आपल्याला मिळत जाते आणि एक वेगळाच जगण्याचा मार्ग, एक विचार आपल्याला सापडतो. दरवर्षी त्यांची जयंती अशी साजरी करावी, पण मी तर म्हणतो आपण दररोजच त्यांची
त्यांचा वाढदिवस साजरा करतो, कारण त्यांची आठवण, त्यांचे ऑडिओ, त्यांची पुस्तकं ह्याशिवाय आपण जगू शकत नाही. इतकं विलक्षण व्यक्तिमत्व महाराष्ट्राला मिळालं, मराठी रसिकांना मिळालं.